हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज सकाळी फार गोंधळ झाला. सकाळीच आमचा जो आहे ना सिलेंडर संपला होता, पण सिलेंडर ज्यावेळेस आम्ही लावायला गेलो तर त्याच्यातून आवाज यायला लागला, लिकेज आहे बहुतेक. त्याच्यासाठी आम्ही कॉल केलेला आहे, बघू दे किती वाजता येतो, कारण की बऱ्याच वेळाने ते सकाळी लवकर गेले आहे ना, तर मग ऑफिस उघडून ते लोक येण्यासाठी वेळ लागेल. तोपर्यंत रुद्र जो आहे तो आईंसोबत फिरायला गेलेला आहे. मी पाणी भरून झालेलं आहे, आमच्याकडे दिवसाड पाणी येतं, तर त्याबरोबर आता मग थोडी क्लिनिंग करून घेते, लादी पुसून घेते. सिलेंडर ज्यावेळेस आपल्याकडे नवीन येतो ना, तेव्हा घेतानाच चेक करून घेतला पाहिजे, कारण नंतर प्रॉब्लेम होतो. पण ज्यावेळेस मी सिलेंडर घेतला होता त्यावेळेस रुद्र माझ्याजवळ होतं, त्याच्यामुळं मी आणि घरात कोणी नव्हतं, म्हणून मग मी काही त्याला बोलले नाही की तू लावून दाखव वगैरे, आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. आणि सकाळी असा गोंधळ झाला, तर सकाळपासून आम्ही काहीच केलेलं नाही आहे. चहा वगैरे सगळं आमचं तसंच राहिलं, नाश्ता पण बाकी आहे. रोजच्या रोज छोटासा जरी कोपरा आपल्याकडून क्लीन झाला तरी खूप मोठी गोष्ट आहे, कारण की घरात जर लहान बाळ असेल तर आपल्याकडून भरपूर वेगवेगळी कामं एकाच दिवशी होणं शक्य नसतं. त्यामुळे छोट्या स्लॉटमध्ये कामं केली आणि काहीतरी एक जरी काम केलं तरी ते आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. आज मी आमचा जिथे मी लॅपटॉप आणि प्रिंटर ठेवतो तो टेबल आणि तो कॉर्नर जो आहे तो साफ करणार आहे. सकाळी बऱ्याचशा वस्तू आपण इकडच्या तिकडे करत असतो, तर तिथेच राहून जातात, तर त्या वस्तूसुद्धा आधी आवरून ठेवते. आम्ही ना रुद्रासाठी एक छोटा फॅन घेतला होता, जो रुद्र झाला तेव्हा म्हणजे मे महिन्यातच झालेला आहे, त्यामुळे उन्हाळ्याचे दिवस होते, तर भरपूर गरमी आणि कधी लाईटसुद्धा जाते, म्हणून आम्ही काय केलं होतं, हा जो चार्जिंगचा फॅन आणलेला आहे तो खूप कामाला येतो. अक्षरशः म्हणजे त्याची जर चार्जिंग आपण पूर्ण करून ठेवली तर ते 6 ते 7 तास पण त्याची चार्जिंग पुरते. तर त्याने आता वर्षभर होत आले जवळपास, त्याने खूप मोठं काम केलेलं आहे. आता तुम्हाला जर लागत असेल तर अशा प्रकारचा फॅन जरूर घ्यावा, कारण की लाईट गेली तर तो म्हणजे त्याची हवा पण भरपूर लागते. एका माणसासाठी खूप सफिशियंट आहे, आणि बाळासाठी तर ते खूपच म्हणजे एकदम चांगलं गॅजेट आहे असं म्हणता येईल, कारण की सगळ्यांकडेच इन्व्हर्टर असतंच असं नाही आहे. हा फॅन आणि त्याच्यासोबत एक लाईटसुद्धा असते. आम्ही हा डीमार्टमधून घेतला होता, 1000 रुपयाचा आहे, पण त्याचे उपयोगच इतका झाला आहे की त्याचे पैसे वसूल झालेत असं म्हणता येईल. जो लॅपटॉप जिथे ठेवतो तिथे म्हणजे आता भरपूर आजूबाजूला कन्स्ट्रक्शन चालू असतं, तर रोजच्या रोजच भरपूर धूळ जमा होत असते, आणि लॅपटॉपची स्क्रीन थोडी खराब झालेली आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याला फोल्ड करून ठेवत नाही, त्यामुळे त्याची स्क्रीन अशी ओपनच ठेवतो, नाही तर त्याचं सगळं डिस्प्ले जो आहे तो खराब व्हायला लागतो. हा जो टेबल आहे आमचं पूर्वी एक हॉटेल होतं, तर त्याचं काउंटर होतं हे, आणि त्याचे जे ड्रॉवर आहे ते ड्रॉवरचे बॉल्स जे आहेत ना, ते छोटे बॉल्स असं ड्रॉवरला पुढे मागे करण्याचे, तर ते तुटलेच, तर त्यामुळे तो ड्रॉवर जो आहे ना तो काढून ठेवला आहे, कारण की बाहेर काढला की पडतो तो ड्रॉवर, मग तो पायावर वगैरे पडेल, की आता लहान मुलं आहेत म्हणजे माझ्या नंदेची मुलं किंवा दिराची मुलं ते आले की असं मुलांना काही पण वस्तू घ्यायला बघतात तर ते पडून कोणाला लागू नये म्हणून ते आम्ही काढून ठेवलेलं आहे बाहेर. आणि बाकीच्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या छोट्या वस्तू जरी असल्या तरी आजूबाजूला काय होत असतं की म्हणजे आपल्याला पसारा दिसतोच. आता रुद्रचा पण इथपर्यंत हात पोचायला लागलेला आहे, तर इथे टी व्हीचं जे काही आपलं ब्रॅकेट असतं ते होतं, आणि जुनं पॅड आहे रायटिंग पॅड, तर ते सगळं आधी व्यवस्थित क्लीन करते आणि मग ठेवून देते. हा जो आमचा प्रिंटर आहे ना, तर तो इंकवाला प्रिंटर आहे, आणि त्याच्यात आम्हाला रोजच्या रोज म्हणजे 4 दिवसातून तर एकदा प्रिंट काढावीच लागते. आमचे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत, तर आम्हाला क्वेश्चन पेपर प्रिंट करण्यासाठी
प्रिंटरची आवश्यकता होती, नाहीतर मग क्वेश्चन पेपर बाहेर प्रिंट करायला गेले तर भरपूर पैसे द्यायचे. त्यामुळे आम्ही प्रिंटर घेतलेला आहे. आणि आता कोरोनामध्ये जागा शिफ्ट झाली, त्याच्यामुळं प्रिंटर जो आहे तो आम्ही घरीच ठेवलेला आहे. आणि तेवढ्यात मी क्लीन करत होते, तेवढ्यात रुद्र आला. सकाळी सिलेंडर गेलेला, त्याच्यामुळे आम्ही चहा पण घेतला नव्हता. तर बाबांनी जाऊन बाहेरून नाश्ता आणला आणि त्यासोबत चहासुद्धा आणलेला. आणि मग तो आम्ही नाश्ता 9:30 पावणे 10ला तो सिलेंडर रिपेअर करण्यासाठी तो माणूस येऊन गेला. त्याचं वायसर खराब होतं. आत्तापर्यंत आमच्यासोबत हे सेकंड टाईम झालेलं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना सल्ला देईल की तुम्ही नक्की सिलेंडर घेताना चेक करून घेत जा. जरी आपल्याला आवडलेला सिलेंडर असेल तरी पण चेक करून घेत जा. सकाळी सिलेंडरचा हा गोंधळ झाल्यामुळे आमची सगळी कामं जी आहेत तर ती उशिरा बाकीची झाली आहेत. आता रुद्राला आंघोळ करून घेतली मी, कारण की त्याची वेळेत आंघोळ झाली नाही तर तो चिडचिड करतो. आणि आता त्याच्यानंतर आई त्यांचं आवरत आहेत स्वतःचं. तोपर्यंत मी रुद्रजवळ थांबते, त्याला पावडर टिकली वगैरे ते गंध लावते. व्हिडिओचा मूळ आवाज ठेवावं तर आजूबाजूला इतकी कन्स्ट्रक्शन चालू आहेत ना, तर ते मला जास्त कन्स्ट्रक्शनचाच आवाज येत असेल. त्याच्यामुळं म्हटलं की व्हॉईस ओव्हर केलेलं चांगलं राहील. आजूबाजूला भरपूर बिल्डिंग्स कामं चालू आहेत, त्याच्यामुळं खूप आवाज असतो. रुद्र हा त्याचा एकटा खेळतो असतो, पण त्याच्या आजूबाजूला कोणीतरी बसलेलं असेल ना तर तो बरोबर खेळतो. पण त्याच्या आजूबाजूला कोणी नसतील तर तो त्यांच्या मागे जातो, म्हणजे कावरा होतो. त्याच्यामुळे सतत आई त्याच्याजवळ बसून असतात आणि तो बरोबर खेळत राहतो आजूबाजू. आज सकाळपासून सिलेंडर संपल्यामुळं आम्हाला काही चहा मिळाला नव्हता. बाबांनी आणला तर तो पूर्ण थंड झालेला, म्हणून आम्ही दोघींनी पुन्हा चहा घेतला आहे. रुद्र जो आहे तो आम्ही छोटासा बाजारातून एक टेडी आणला होता, त्याच्यासोबत खेळतो आहे. त्याचे नाक डोळे खरे आहेत तो चेक करत राहतो मधून आणि त्याला खेळत राहतो भरपूर. काय करायचं तुला? 2 मिनिटं बस. बाबांनी भाजीसाठी भोपळा आणला होता, तर मी त्याची कढी करणार आहे. त्याच्यासाठी मी मिरची आणि लसूण जे आहे तर ते बारीक वाटून घेतलेलं आहे. आणि ताक आहे, तर ताकापासून ती कढी बनवणार आहे. तोपर्यंत भात लावून झालेला होता आणि पीठ मळूनसुद्धा घेतलेलं होतं आधी कढी टाकते आणि त्याच्यानंतर जे आहे तर ते चपात्या करता येतील. रुद्र तरीसुद्धा मध्ये येतो आहे पाठीमागून. किचनमध्येच यायचं असतं त्याला. आता भरपूर इकडे तिकडे पळतो आणि जास्त करून आता किचनमध्ये भरपूर वस्तू असतात ना, त्याच्यामुळे किचनमध्ये जास्त पळायचं असतं त्याला. कढीसाठी आधी कढई गरम करायला घेतली आणि त्याच्यामध्ये तेल, जिरं मोहरी घातली आहे. त्याचबरोबरीने आपण जी नॉर्मल कढी करतो त्याच्यासारखीच कढी करणार आहे. त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि भोपळा जो आहे ना तो आधी व्यवस्थित परतून घेणार आहे, कारण भोपळा शिजायला जास्त वेळ लागेल, कढी व्हायला जास्त वेळ लागत नाही.
माझा असा अनुभव आहे की जेव्हा पण आपण सिलेंडरचं काही प्रॉब्लेम आहे किंवा काही कशासाठी जरी मेकॅनिकला बोलवलं ना, तर तो आपल्याला दुसरे आणखी प्रॉब्लेम सांगतो. तर आम्हाला त्याने आज जे शेगडीचे बटणं जे आहेत तर ते बदलून घ्यायला लावले. बऱ्याच वेळेस मी असं नोटीस केले की ही माणसं जे आहेत तर ते आपल्याकडून एक्स्ट्राचे जे काय आहेत कामं आपल्याला माहिती नसतं ना की त्याचं गरज आहे की नाही. आणि सिलेंडर आणि गॅस म्हटल्यानंतर थोडं रिस्की राहतं, त्याच्यामुळे आपण जे आहे ते सेफ्टीसाठी कामं करून घेतो. रुद्र काय ऐकत नव्हता की सारखा किचनमध्ये येत होता, म्हणून आई त्याला तिथे घेऊन उभ्या आहेत, त्याला दाखवतात की मी किचनमध्ये काय करते. कढी आता टाकलेली आहे शिजण्यासाठी. थोडासा भोपळा आहे म्हणून थोडा वेळ त्याला शिजून द्यावं लागेल आणि नंतर त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर पेरली. रुद्र जो आहे तो खेळतो, आई बसलेली आहे त्याच्यासोबत. त्याला एक छोटासा कप आहे त्याच्या दिदीचा आहे, दिदीचा, त्याला पण भरपूर खेळत राहतो. त्याला कुठलीही वस्तू दिली की तो बराच काळ त्याच्यामध्ये खेळत राहतो. असं काही नाही आहे की ही वस्तू पाहिजे ती वस्तू पाहिजे, काहीतरी त्याला दिलं ना तो बरोबर त्याच्यावर नादी लागतो. आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. हा जो दिवस आहे तो बराच सकाळपासून गोंधळाचाच गेलेला आहे. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.